नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आम्ही तिघेही चाललो होतो आज शेतामध्ये. आमच्यासोबत माझे पप्पा देखील होते, परंतु पप्पा म्हणले तुम्ही पुढे जा, आम्ही पाठीमागून येतो. तर शेतामध्ये जायचं कारण असं होतं की आपण पाठीमागे ब्लॉगमध्ये पाहिलं होतं की आपण मेगाशीटचं थोडंसं कडवळ केलं होतं, परंतु कडवळ एवढं छोटं तवरच त्याला रोग झाला होता. शेतकऱ्याने एखादं पीक केलं आणि त्याला रोग नाही असं झालं आहे आता. तर आपल्या कडवाला पोघ्यामध्ये छोटीशी आळी आणि त्या आईने पूर्ण पान खाल्लं होतं, असं बऱ्याच ठिकाणी झालं होतं. तर त्याला औषध मारणं गरजेचं होतं. त्यांनी मला वाल वगैरे चालू करून दिला. पण इथं मला थोडंसं बोलायचं आहे, कारण तुम्ही म्हणता की दादा काम करताना दिसत नाहीत, असे खूप मेसेज येतात. त्यासाठी मी छोटासा एक व्हिडिओ तयार करणार आहे, कारण पाठीमागे मी दादा काम करत नाही, का काम करत नाहीत याचा व्हिडिओ तयार केला होता. पण आता हे नवीन फॉलोअर्स असतील ज्यांना की माहीत नाही आहे दादा व्हिडिओत का दिसत नाहीत, तर त्यांनी तो ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. तर आपण पहिल्यांदा पंपामध्ये कोराजेन नावाचं 6 मिली औषध किडीसाठी यूज केलं होतं आणि स्टिकर पण 10 मिली घेतला होता, जेणेकरून पाऊस वगैरे आला तरी काही पिकाला प्रॉब्लेम येणार नाही, औषधाचा इफेक्ट तसाच राहील म्हणून आपण स्टिकर वगैरे घेतला. तर पप्पा माझ्या मदतीला होतेच. पप्पांना पण शेतातल्या कामाची काही जास्त सवय नाही आहे. पहिल्यांदाच पप्पांनी पण पंप पाठीवर घेतला असेल. माहीने पाण्याची बादली वगैरे भरली, तोपर्यंत आम्ही औषध मारून येतो. पप्पांना म्हणलं तुम्ही एक पंप मारा, मी एक पंप मारते. म्हणजे असं करून आम्ही औषध मारलं. आणि खरंच सांगते, पहिल्यांदाच पंप पाटणीवर घेतला होता. खूप पाठ पण दुखली आणि खूप जड पण लागत होतं आणि ऊन पण खूप झालं होतं. 10:30 वाजले होते, 10:30-11 वाजले सकाळचे. तर अशा प्रकारे आपण औषध वगैरे मारून घेतलं. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा कमेंटमध्ये मला. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका.